नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट. कांदा बाजारामध्ये 4,500 रुपये प्रति क्विंटल होणार. 15 ऑगस्ट पर्यंत कांदा तेजीत असणार. आजच्या मितीला आपण जर बघितलं तर काही बाजार समितीमध्ये 3700 ते 4,000 रुपये पर्यंत कांदा बाजारावर गेला आहे. कांद्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर हमी भावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आता शेतकऱ्यांचा कांदा 3,000 वरून 4,000 पर्यंत जाताना पाहायला मिळत आहे. जुलै अर्धा संपलेला आहे, आता ऑगस्ट कडे वाटचाल सुरू होत आहे. आपण जर बघितलं तर जून पर्यंत 30 रुपयापर्यंत कांदा बाजार होता. आता सरासरी दर 25 ते 35 रुपये, आणि येत्या काही दिवसामध्ये 40 ते 60 रुपयापर्यंत कांदा बाजार होणार का? लाल कांदा असेल, उन्हाळ कांदा असेल, या सर्वचा मार्केट तेज होणार का? तर ही 4 कारणं महत्वाची. अवकाळी पाऊस, नुकसान, आवक घटलेली आहे, साठवणुकी घट झालेली आहे, मागणी वाढलेली आहे. या सर्वाचा परिणाम कांदा मार्केटवरती होणार. यावर्षी आपण जर बघितलं तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे, ज्यामुळे कांद्याचं नुकसान झाले आहे आणि नवीन लागवडीकडे सुद्धा शेतकऱ्यांनी थोडासा पाठपुरावा कमी केलेला आहे. सरासरी दराचा विचार जर केला 30, 35, 40 रुपयापर्यंत बाजारभाव इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. राज्यातील महत्वाच्या ठिकाणी आपण जर कांदा उत्पादक बघितले तर पिंपळगाव बसव मार्केट, लासलगाव कांदा मार्केट, संगमनेर, अहिल्यानगर कांदा मार्केट, नववासा, घोडेगाव कांदा मार्केट कांदा खरेदीने नाफेडने सुरुवात केली आहे, त्यामुळे सुद्धा कांद्याच्या दरामध्ये तेजी आली आहे. आता आपण जर बघितलं तर आयात निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगली तेजीत व्हायला सुरुवात झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून आयात निर्यात धोरण थोडंसं ठप्प झालेलं होतं. युद्धबंदी असेल, हॉर्मोनची सामुद्रधुनी असेल. मग इथून पुढे 4 कारणे कोणती महत्वाची ठरतात? कमी जास्त पाऊस, काही ठिकाणी अतिशय कमी पाऊस झाला आहे, काही ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे. अल निनोचा परिणाम यावर्षी कांद्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्यात असेल आणि साठा आणि पुरवठा असेल. मग आता खरंच कांदा दर 40-50 रुपयापर्यंत जाणार का? तर उत्तर आहे होय. कारण यावर्षी मोठ्या प्रमाणात साठवणूक केलेला कांदा सुद्धा खराब झालेला शेतकऱ्यांचा, त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा काढायला सुरुवात केली आहे. आणि लाल कांद्याच्या सुद्धा अजूनही फक्त 5 ते 10% लागवडी आतापर्यंत झालेल्या आहे. आपण जर बघितलं तर मध्य महाराष्ट्र असेल, पूर्व महाराष्ट्र असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची पेरणी केली जाते आणि लागवड सुद्धा केली जाते. परंतु यावर्षी बाजारभावाचे पहिल्या टप्प्यामध्ये बाजारभाव कमी होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडासा लाल कांद्याला परिणाम म्हणून दुसरे पिकं अवलंबण्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण का युद्धबंदीमुळे शेतकऱ्यांचं असं धोरण आहे की यावर्षी खर्च जास्त येणार आहे आणि बाजारभाव मिळतो का नाही, या सर्व घटकांमुळे कांद्याच्या दरामध्ये आता इथून पुढे तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. युद्ध भडकलं होतं मध्यंतरी, परंतु आता युद्ध शांत झालेलं आहे आणि कांदा मोठ्या प्रमाणात मागणीत आल्यामुळे शेतकऱ्यांना आता कांदा लागवडीचा पर्याय आपल्याला देताना पाहायला मिळणार आहे. इथून पुढचा कांद्याचं गणित असं असणार आहे, कांदा जेवढा जास्त निर्यात होणार, जास्त पाऊस पडणार, तेवढा कांदा बघा काही ठिकाणी 40च्या 40 सटलेले आहे. कांद्या दर इथून पुढे 40, 50, 60 रुपये सुद्धा लाल कांदा, उन्हाळ कांद्याला शक्य आहे. राज्यातील महत्वाची बाजार समिती सोलापूर, लासलगाव, जुन्नर, ओतूर, त्याचप्रमाणे अहिल्यानगरमध्ये नेवासा, घोडेगाव, संगमनेर, पारनेर, नाशिकमध्ये पिंपळगाव, लासलगाव, सर्व मार्केटमध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळते. लाईक करा. धन्यवाद.